नमस्कार. मराठीच्या या आपल्या आजच्या पुढच्या टॉपिकमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. बघा, मराठीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मुलाला जर तुम्ही विचारलं की तुला कोणता टॉपिक अडतो, तुला कोणत्या टॉपिकला थोडासा त्रास होतो, तर तुम्हाला त्याच्या तोंडात 4-5 टॉपिक येतील, भारीत भारी 2-3 टॉपिक येतील, पण त्यातलं एक नाव असं असेल वाक्य पृथक्करण. आणि येस, तुमच्या सर्वांची ही कमेंट्सच्या माध्यमातून ज्यांच्या बरेच जणांची कमेंट होती की वाक्य पृथक्करण हा टॉपिक काय, तो आम्हाला नीट समजावून सांगा. येस, बघा, आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याच्या अँगलनी, ना की आपण आता मी स्वतः विद्यार्थी आहे, मी चांगला एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला. ह्याच अर्थाने एक तुम्हाला हा माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो खूप प्रामाणिक असणार आहे. आणि मी जे शिकलोय, जे मला येतं आहे, ज्या प्रकारे मला प्रश्न सोडवता येतो त्या प्रकारे मी हे तुम्हाला देणार आहे. येस, बघा, ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बेसिकली सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पहिल्यांदा वाक्य पृथक्करण ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. वाक्य पृथक्करण बरोबर काय आहे बघा. तर वाक्य म्हणजे वाक्य हे कशाने बनलेलं असतं, तर वाक्य हे शब्दांनी बनलेलं असतं. वाक्य कशाने बनलेलं असतं, वाक्य शब्दांनी बनलेलं असतं. आणि शब्दांच्या आपण जाती बघून ठेवलेल्या आहेत. शब्दांच्या जाती जवळपास आपण सगळ्या अभ्यास केलेल्या आहेत. त्या जाती आहेत 8. जाती किती आहेत? 8. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे आणि अव्ययांच्या 4 जाती, ज्या आपण 8 जाती बघितलेल्या आहेत. मग ह्या वाक्याचा पृथक्करण करणं किंवा ह्या वाक्याला वेगळं करणं म्हणजे नेमकं काय, तोच हा टॉपिक वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. मग मला सांगा सर, वाक्य पृथक्करणामध्ये दिलेलं वाक्य, समजा एक वाक्य असेल काय, एका तळ्यात सकाळी 5 पिल्ले दिसली. काय बदकाची पिल्लं असतील, कसली असतील. तर ही जी वाक्य आहेत, ओके, हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यातला एका शब्द काय आहे, ह्या तळ्यातला एका शब्द काय आहे, हा सकाळी शब्द काय आहे, हा 5 शब्द काय आहे, ही पिल्ले शब्द काय आहे, हा दिसली शब्द काय आहे. दिलेल्या वाक्याचं सगळा सेक्शन करणं, दिलेल्या वाक्याचं सगळं सेपरेशन करणं म्हणजे वाक्य पृथक्करण होय. म्हणजे काय? वाक्य पृथक्करण होय. मग हे वाक्य पृथक्करण करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, ती म्हणजे मराठीचा मूलभूत अभ्यास. काय हो? मराठीच्या मूलभूत अभ्यासामध्ये आम्ही हे शिकलो आहोत, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि व्याकरणाचे 3 भाग, शब्दविचार, वर्णविचार आणि वाक्यविचार. वाक्यविचारात सर्वात महत्त्वाचं, वाक्यातला सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे वाक्याचं क्रियापद. आणि ह्या वाक्याच्या क्रियापदाला घडवणारा, ह्या वाक्याच्या क्रियापदाला तंत्रानुसार चालवणारा, फिरवणारा, वाकवणारा, बरोबर, तो म्हणजे वाक्याचा कर्ता. मग वाक्याचे मूळ घटक कोणते, तर वाक्याचे मूळ घटक 1 कर्ता, 2 कर्म आणि 3 काय सर? 3 क्रियापद. 3 काय? क्रियापद. कर्ता, कर्म, क्रियापद हे 3 वाक्याचे मूळ घटक आहेत. कधीकधी क्रियाकर्म असेल नसेल हरकत नाही, पण वाक्यात कर्ता हा असतोच. आणि क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होणारच नाही. बरोबर. अनेकदा विचारलं जातं, चल, हे बघा, चल हे काय आहे? क्रियापद आहे. मग वाक्य आहे का? हो आहे. येस, ओके, म्हणजे क्रियापद हे असतंच. लक्षात. चलो, आता आपण पुढे बघूया. तर जसं आता आपण म्हटलं तसं वाक्यातला महत्त्वाचा घटक कोण सर? कर्ता. बरोबर सर. वाक्यातला महत्त्वाचा घटक कोण? कर्म. सर, वाक्यातला आणखीन एक तुम्ही शब्द सांगितला, तो कोण? क्रियापद. ओके, आम्हाला कळतं, तरी पण तुम्हाला सांगतो. क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा कोण, नारी कोण असा प्रश्न विचारला तर येणारं उत्तर वाक्यातला कर्ता असतो. क्रियापदाच्या धातूला म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला जर प्रश्न विचारला लेले काय, तर त्याचं उत्तर प्रत्यक्ष कर्म असतं. क्रियापदाला आधी जाऊन एक प्रश्न विचारला, कोणाला अधिक क्रियापद,
काय प्रश्न विचारला, कोणाला अधिक क्रियापद, तर त्याचं उत्तर येत असतं अप्रत्यक्ष कर्म, जे नेहमी प्राणीवाचक वस्तुवाचक असतं. बरोबर. तो हे 3 घटक हे महत्त्वाचे आपल्याला दिसतात. मग ह्या 3 घटकांचा आमच्या ह्या टॉपिकशी संबंध काय, तर येस आमचा ह्या घटकाशी संबंध आहे, ह्या घटकाशी संबंध आहे आणि ह्या घटकाशी संबंध आहे. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे काय, आमचा जो संबंध आहे तो हा एक रेष ह्या दोघांमध्ये काय पडते, दरार पडते. रेष काय पडते दोघांमध्ये, दरार पडते, दोघांमध्ये भिंत पडते. आणि ती भिंत अशी सांगते कारण वाक्याचा कर्ता कर्म क्रियापद ह्या 3 घटकांपैकी वाक्याचा कर्म आणि क्रियापद एकाच बाजूला ठेवा आणि त्या भागाला नाव द्या विधेयांग. काय नाव द्या, विधेयांग. आता हे काय सर, आणि ह्या बाजूला नुसता कर्ता ठेवा आणि ह्या बाजूला नाव द्या उद्देशांग. काय नाव द्या सर, उद्देशांग. येस. मग आता आम्हाला कळलं मराठीतला कर्ता कर्म क्रियापद हे 3 घटक बाजूला ठेवा असू द्या, पण वाक्य पृथक्करण या टॉपिकमध्ये आम्हाला 3 घटक सांगू नका, 3 घटक तुम्ही रिवाईज करू नका. आम्हाला एवढंच सांगा, ह्या 3 घटकांवर आधारित वाक्य पृथक्करणामध्ये 2 प्रकार महत्त्वाचे, एक उद्देशांग आणि दुसरा विधेयांग. येस. मग उद्देशांगामध्ये काय येणार आहे, तर उद्देशांगामध्ये येणार आहे मूळचा उद्देश आणि त्या उद्देशाचा विस्तार. येस. मग काय सांगितलं हो, उद्देशांग या विभागामध्ये उद्देश येतो आणि उद्देश विस्तार येतो. उद्देशांग या विभागामध्ये कोण येतो, उद्देश आणि उद्देश विस्तार येतो. म्हणजे कर्ता हा कशात मोडलाय, उद्देशांगात. मग सर उद्देश म्हणजे काय हो, तर उद्देश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, उद्देश म्हणजे कर्ता. उद्देश म्हणजे काय, कर्ता. येस. आता खरं तर जे मराठी भाषिक अभ्यासक आहेत किंवा मराठी भाषेचे शास्त्र अभ्यासणारे जे मंडळी आहेत ते म्हणतील हे चुकीचं आहे. हो, मान्य आहे, ते टेक्निकली प्रूव्हन आहे, तो भाग वेगळा. आपण करतोय अभ्यास परीक्षेच्या अभ्यासाकरता 1984 पासून जे मार्केटमध्ये पुस्तकं आहेत त्यांनी जे प्रश्न आजपर्यंत 26 पर्यंत जे विचारलेले आहेत त्यामध्ये एकच गोष्ट आम्हाला कळते, आम्ही ज्या पुस्तकाचा वारंवार अभ्यास करतो त्या पुस्तकातून आम्हाला कळतं कर्ता म्हणजे उद्देश होय. कर्ता म्हणजे काय, उद्देश होय. दॅट्स इट. क्लिअर आहे. ओके. मग सर उद्देश विस्तार म्हणजे काय, उद्देश विस्तार म्हणजे काय, आपण ऐकलेला असतो शब्द साम्राज्य विस्तार. भारतात इंग्रजांचा साम्राज्य विस्तार, छत्रपती शिवरायांचा मराठा साम्राज्याचा विस्तार म्हणजे काय, त्याच्याबद्दल अधिक जास्त पुष्कळ. बरोबर. मग उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे होता सर कर्ता. उद्देश म्हणजे काय, कर्ता. आणि उद्देश विस्तार म्हणजे काय, कर्त्याबद्दल सांगितलेली अधिकची माहिती प्लस माहिती जास्तीची माहिती म्हणजे काय हो, उद्देश विस्तार. येस. मग वाक्य पृथक्करणाच्या एका भागामध्ये काय येतं, उद्देशांगामध्ये 2 गोष्टी कव्हर झाल्या, एक उद्देश आणि 2 उद्देश विस्तार. ओ सर इकडं काय राहिलं, इकडं विधेयांग राहिलं. काय राहिलं, विधेयांग. ओके. गंमत बघा सर, इथं कर्म आहे. हो बाळा कर्म आहे इथं. सर इथं क्रियापद आहे. हो इथं क्रियापद आहे. सर जसा तुम्ही इथं कर्त्याला उद्देश म्हणलात तसं कर्माला काय म्हणतात का, इकडे कर्माला काहीही म्हणत नाहीत. म्हणजे कर्म हे कर्म म्हणूनच ओळखलं जातं. येस, नोट इट डाऊन. नेक्स्ट. सर क्रियापदाला दुसरं नाव आहे का, हो 100% क्रियापदाला दुसरं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे विधेय. ते म्हणजे काय, विधेय. मग विधेयांगामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कोण, विधेय. बरोबर. त्याचा दुसरा भाग लगेच येतो कोणता, विधेय विस्तार. कोणता भाग येतो, विधेय विस्तार. संपलं. मग सर क्रियापद म्हणजे काय, विधेय. लिहून ठेव पटकन. क्रियापद म्हणजे काय, विधेय. क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द कोण, क्रियाविशेषण. कोण, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण काय म्हटलं जातं, विधेय विस्तार हेच म्हटलं जातं. येस, बरोबर आहे. सिंपल. मग बेसिकली आम्हाला एवढं माहिती आहे, कर्ता कर्म क्रियापद ह्यापैकी कर्ता हा एका बाजूला येतो, कर्म आणि क्रियापद एका बाजूला येतं. येस. ओके. मग सर ह्याच्यामध्ये आणखीन कोण येतं, हे बघ ना काय लिहिलंस तू, काय येतं ह्याच्यामध्ये, कर्म येतं. कर्मालाच वेगळा शब्द देतात अजून. बरं तो आपण नंतर बघू. कर्मासोबत आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे कर्मविस्तार.
पण इथे आणखीन गोष्ट कर्मविस्तार. बस. तू पोलीस भरती करत असशील, साध्या साध्या परीक्षेचा अभ्यास करत असशील तर तुला एवढं भरपूर आहे, बरोबर आहे. पण तुझी इच्छा खूप आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे, तर तुला मी शांत ठेवणार नाही, तुला भुकेला ठेवणार नाही. तुला मी 100% अजून सगळी भूक तुझी भागवणार. फक्त एवढंच आहे की हे सगळं काय झालं पाहिजे मित्रा, तुला समजलं पाहिजे. ह्यासाठी काय करूया आपण, ह्यासाठी थोडंसं आपण ह्याला अजून वाढवूया. ओके चलो. आता इकडे बघा, विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्मविस्तार. आता नवीन शब्द मी त्या निळ्या रंगात लिहितो, ते लक्षात ठेव. एक विधानपूरक, बघा नीट लक्षात ठेव. एक विधानपूरक, दोन विधिपूरक, दोन विधिपूरक, तीन आधारपूरक. पूरक 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 काय हे लावलंय, हो रे बाळा, हे शब्द असतात. मग उद्देशांक ह्या भागामध्ये डोक्याला ताप नाही घ्यायचा. कर्त्याबद्दल माहिती, उद्देश विस्तार, दॅट्स इट. इकडे येताना विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधिपूरक, आधारपूरक. ओके. आणि त्याच्यात आणखीन एक शब्द टाकतील तुम्हाला, विधेयपूरक. काय शब्द टाकतील, विधेयपूरक. आपण ते प्रश्नांच्या स्वरूपात बघणार आहोत, फक्त हे तुम्हाला बेसिकली माहीत असलं पाहिजे. ओके येस. मग आता पुढे जाऊया आपण थोडंसं आणि एक एक गोष्ट आपण कव्हर करूया. ओके चलो. तर बघा मी असं लिहीन, काय लिहीन बघा, माझ्या आमचा कुत्रा म्हणूया. एक चांगलं वाक्य आहे बघा, आमचा कुत्रा सकाळी बागेत पडला. सकाळी बागेत पडला, बाकी आम्हाला माहीत नाही. आमचा कुत्रा सकाळी बागेत पडला. काय वाटतं तुम्हाला? पडणारा कोण? कुत्रा. पडणारा कोण? कुत्रा. कुत्रा वाक्यातला कोण आहे? सर कुत्रा वाक्यातला कर्ता. ओके. कर्त्याला तुला सांगितलं सरांनी काय म्हणायचं, कर्त्याला म्हणायचं उद्देश. ओके ठीक आहे, एकदम छान. मग आता मला सांग, कोणता कुत्रा? कसला कुत्रा? कोणता कुत्रा? कुत्र्याबद्दल अधिकची माझी सांगणारा शब्द आहे आमचा. कुणाचा? आमचा. कुणाचा? आमचा. मग आमचा हा शब्द कशासाठी येईल? उद्देशाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द उद्देश विस्तार असतो. काय असतो? उद्देश विस्तार. दॅट्स इट. मग उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे काय? कर्त्याबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द. ओ सर ह्या ठिकाणी पडला बिडला पण तुम्ही काय ते लिहिलंय? ओके मी सांगतो ना तुला, ते पण काय आहे. पडला हे काय मूळचं? क्रियापद. पडला हे क्रियापद आहे, पण सर ह्याला क्रियापद नाही म्हणत, तर ह्याला काय म्हणतात? विधेय म्हणतात. चला विधेय झालं. काय झालं? विधेय झालं. येस. चला नेक्स्ट. आता ह्या क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगूया. सांगा बघू. मी पाणी पितो. पितो हे क्रियापद आहे. पहिलं म्हणाल कसा पितो? गाटा पितो. कुठे पितो? वर्गात पितो. किती पितो? भरपूर पितो. कधी, कुठे, कसा, किती, केव्हा हे शब्द काय सांगतात? क्रियापदाबद्दल अधिकची माहिती. मग ह्याचा प्रश्न कसा येईल? कधी रे? कधी? कधी पडला? सकाळी पडला. कुठे पडला? कुठे पडला? बागेत पडला. हे दोन शब्द काय दाखवतात? विधेयाबद्दल अधिकची माहिती दाखवतात. काय दाखवतात? विधेयाबद्दल अधिकची माहिती दाखवतात. त्यामुळे सकाळी बागेत हे शब्द काय झाले? विधेय विस्तार. काय झाले? विधेय विस्तार झाले. काय झाले? विधेय विस्तार. चलो पुढे जाऊया आपण. अजून एक वाक्य घेऊया आपण चांगलं. बघा दुसरं एक छान वाक्य घेऊया आपण. पांढरे केस असलेल्या, पांढरे केस असलेल्या बाई गणित शिकवतात. गणित हळू शिकवतात म्हणूया आपण. हळू शिकवतात. गणित हळू शिकवतात. चला शिकवणाऱ्या कोण? बाई. शिकवणाऱ्या कोण? बाई. बाई वाक्यातला कर्ता. कर्त्याला आमच्या भाषेत काय म्हणतात सर? उद्देश म्हणतात. काय म्हणतात? उद्देश. कोणत्या बाई? कसल्या बाई? कोणत्या बाई? कसल्या बाई?
तर त्या कर्त्याबद्दल अधिकची माहिती कोण सांगतं? पांढरे केस असलेल्या बाई. कोणत्या बाई? पांढरे केस असलेल्या बाई हे काय सांगतं? उद्देशाबद्दल अधिकची माहिती सांगतं. सो ह्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार. काय ह्याला म्हणायचं? उद्देश विस्तार. ओके. शिकवलेले काय? शिकवलेले काय? गणित. शिकवलेले काय? गणित. हे काय झालं सर? कर्म. कर्माला काय वेगळा शब्दच नाही आहे, हे कर्म फिक्स. क्रियापद काय? क्रियापद आहे शिकवतात. हे काय झालं सर? विधेय. काय झालं सर? विधेय. आता प्रश्न विचार. विधेय कसं शिकवतात? कुठे शिकवतात? किती शिकवतात? केव्हा शिकवतात? किती वेळा शिकवतात? कसं शिकवतात? हळू शिकवतात. मग माझा हळू काय झाला? विधेयाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजे काय सर? विधेय विस्तार. काय माझा शब्द? विधेय विस्तार. दॅट्स इट. क्लिअर आहात का? ओके. तर हे बेसिक आहे. उद्देश, उद्देश विस्तार, विधेय, विधेय विस्तार. तुम्हाला समजलं असेल तर पुढे जाऊया. एक तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. तुम्ही मला कमेंट किंवा चॅटबॉक्समध्ये ह्या गोष्टी ह्याचं उत्तर मला नक्कीच सांगा. बरोबर. तर असं आहे गणित. बघा. त्यांचा डावखुरा मुलगा. त्यांचा डावखुरा मुलगा सोनू. त्यांचा डावखुरा मुलगा सोनू आज रस्त्यात धपकन पडला. रस्त्यात धपकन पडला. चलो मला सांगा त्यांचा डावखुरा मुलगा हे काय आहे? कमेंट नक्की करायची. सोनू हे काय आहे? आज हे काय आहे? रस्त्यात हे काय आहे? धपकन हे काय आहे? आणि पडला हे काय आहे? ओके. आणि जर तुम्हाला हे सांगता आलं, दोन आधीचे पहिली वाक्य बघा. जर तुम्हाला हे सांगता आलं तरच तुम्ही व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला हे जमलेलं नाही. आणि सांगा, हे बघ मला काय जमतं? वाक्य पृथक्करण करायला. काय मला जमतं? वाक्य पृथक्करण. कसं वाक्य पृथक्करण? इकडून तिकडून खाट 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 झप 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 झप. वाक्य पृथक्करण म्हणजे काय? वाक्य सेपरेशन करायला मला जमलं. येस. आता थोडी अवघड बाजू आपण बघून घेऊया. येस. चलो पुढे. ओके. आता खास एक तुम्हाला वाक्य लिहून देतो बघा. श्रीकृष्णाने सुदाम्याला पोहे दिले. गुरुजींनी मुलांना खाऊ दिला. सगळे काय मारत नसतात, खाऊ देतात है ना. आणि आपलं फिक्स वाक्य. आजीने नातीला काय सांगितली सर? गोष्ट सांगितली. ओके बाळा. चल सर आणखीन एक घे ना वाक्य. घेतो ना भाऊ, तुझ्यासाठीच वाक्य घेणार मी आणखीन है ना. घेतो वाक्य. थांब. हां थांब. ह्याला खाली घेतो थोडासा. भाऊ खाली या तर तुम्ही थोडे खाली या. ओके. आणखीन एक वाक्य घेतो. काय बघा. अर्जुनाने कृष्णाला काय दिला? आदेश दिला. असं म्हणूया आपण. चला. आदेश दिला. तुम्ही जर माझं पहिले लेक्चर किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असतील तुम्ही बघून घ्या हवं तर लेक्चर्स वगैरे. बघा ही वाक्य काय आहेत ज्याचा खरंच अभ्यास आहे. मी हे लेक्चर फ्रेश मुलासाठी नाही सांगत आहे. फ्रेश मुलाला त्याचा फायदा होईल, पण जी मुलं अडतात त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे खास. अर्जुनाने कृष्णाला आदेश दिला. देणारा कोण? अर्जुन. दिलेला काय? आदेश, कर्म. कोणाला दिला? कृष्णाला दिला. हे वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म. देणारा कोण? श्रीकृष्ण. दिलेले काय? पोहे. कोणाला दिले? सुदाम्याला दिले. देणारा कोण? देणारे कोण म्हणजे नारा कोण म्हणत नाही आपण. देणारा कोण? गुरुजी. दिलेले काय? खाऊ. कोणाला दिला? मुलांना दिला. सांगणारी कोण? आजी. सांगितलेले काय? गोष्ट. कोणाला सांगितली? नातीला सांगितली. काय रे? काय सांगा मला.
याच्यामध्ये सर प्रामुख्याने कर्ता आहे, क्रियापद आहे आणि मध्ये दोन धडधाकट कर्म आलीत. मध्ये दोन धडधाकट काय आलीत? कर्म आलीत. मग तुम्ही आम्हाला हे शिकवलंय, आम्हाला तुम्ही ज्या गोष्टी शिकवल्यात त्या अशा आहे, कर्ता असेल तर ह्या सर्व कर्त्यांना काय म्हणलं पाहिजे? उद्देश म्हणलं पाहिजे. यस ऑर नो? 100% बाळा तुझं बरोबर आहे, उद्देश म्हटलं पाहिजे. मग श्रीकृष्ण, अर्जुन, गुरुजी, आजी हे वाक्यातलं काय झालं सर? उद्देश. सर ज्या अर्थी तुम्ही हा दिला सर, हा दिला है ना, अजून सर इथं तुम्ही दिले काहीतरी म्हणलंय किंवा सांगितली म्हणलं काहीतरी. सर ही जी शब्द आहेत पिवळ्या रंगात केलेले सर, ते कोण आहे तो? हे बघा, हे शब्द जे आहेत हे शब्द काय आहेत? विधेय आहेत. कारण ती मूळची कोण आहेत? ती मूळची क्रियापद आहेत. आणि ह्यांना आम्ही शब्द काय दिलाय? विधेय. ओके सर, आमचा उद्देशाचा प्रश्न नाही सर, आमचा विधेयाचा प्रश्न नाही. आम्हाला कर्ता कळतो ज्याला उद्देश म्हणतात, आम्हाला क्रियापद कळतं त्याला विधेय म्हणतात. सर आमचा डोक्याला ताप होतो तो म्हणजे कर्म प्रत्यक्ष असेल तर काय करायचं, अप्रत्यक्ष असेल तर काय करायचं. ह्यावर एक चांगला मार्ग आहे, तो तुम्हाला मी सांगतो. फक्त माझ्याबरोबर थोडंसं विचारापूर्वक जरा बाजूला, ह्याला मी बाजूला करतो, ह्यांना सुद्धा मी बाजूला करतो. ओके येस, ह्यांना पण सगळ्यांना बाजूला करतो. हे जरा थोडंसं अडचणच करणार आहेत मला, है ना. चलो प्रेमाने करूया. झाले बाबा बाजूला, चला झाले. ओके मला सांगा या ठिकाणी दिलेला काय आदेश होता? पोहे होते, खाऊ होता, गोष्ट होती. गोष्ट, खाऊ, पोहे, आदेश ह्यांना काय म्हणतात तो सर? ह्यांना काय म्हणतात तो सर? आम्हाला कळत नाही सर. तुला काय कळत नाही? मग ऐक, लेलेकायचं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असते. लेलेकायचं उत्तर काय असतं? प्रत्यक्ष कर्म असते. दिलेले काय? आदेश. दिलेले काय? पोहे. सांगितलेली काय? गोष्ट. सांगितलेली काय? गोष्ट. सो प्रत्यक्ष कर्म काय आलं? ही सगळी प्रत्यक्ष कर्म. सर वाक्यपृथक्करण टॉपिकमध्ये कर्म, अप्रत्यक्ष कर्म ह्यांना कसं पृथक्करण करायचं? प्रत्यक्ष कर्म जर आलं असेल तर डोकं न चालवता फक्त असंच लिही. काय लिही? कर्म. काय लिही? फक्त कर्म. म्हणजे सर ह्या चार गोष्टी कोण आहेत? कर्म आहेत. कोण आहेत? कर्म आहेत. येस 100%. मग सर कृष्णाला, सुदाम्याला, मुलांना, नातीला सर ह्यांना काय नाव देणार? तर तू नाव देशील काय? अप्रत्यक्ष कर्म. काय नाव देशील? अप्रत्यक्ष कर्म. पण तुझ्या ऑप्शनमध्ये अप्रत्यक्ष कर्म हा उत्तरच नसेल तर तू शोधशील काय? काय शोधशील? विधानपूरक. तर काय शोधशील? विधानपूरक. तर काय शोधशील? विधानपूरक. काय शोधशील? विधानपूरक. येतं लक्षामध्ये? येस. अप्रत्यक्ष कर्म असेल तर काय शोधशील? विधानपूरक. काय शोधशील? विधानपूरक. क्लिअर आहात का? सिंपल. ओके दॅट्स इट. संपलं. चला पुढे एक वाक्य लिहितो बघ. मग असंच लिहूया. सकाळी कोमलने काय केलं बघा? सकाळी कोमलने झाडाला पाणी दिले किंवा झाडाला पाणी दिले असं म्हणूया. चला चालते, असं पण चालेल. बरोबर आहे. चला दुसरं, सूर्य डोंगराआड गेला. सूर्य डोंगराआड गेला बघा. किंवा तिसरं, घर नदी काठी आहे. घर नदी काठी आहे. बघा आता, सकाळी कोमलने झाडांना पाणी दिले. देणारी कोण? कोमल. कोमल ह्या वाक्यातली काय झाला सर? उद्देश झाला. काय झाला? उद्देश झाला. विधेय काय झालं? विधेय दिले झालं.
बरोबर. दिलेलं काय? पाणी, कर्म झालं. झाडाला म्हणजे काय? विधानपूरक झालं. काय झालं? विधानपूरक. आणि सकाळी काय झालं? कधी दिलं? कधी दिलं? सकाळी दिलं. म्हणजे काय झालं सर? विधेय विस्तार. नीट लक्षात ठेव. काय झालं हे? विधेय विस्तार. सर विधेय विस्तारचं ओळखायचं कसं? क्रियापदाबद्दल अधिकची माहिती. क्रियापदाबद्दल अधिकची माहिती म्हणजे कोण रे? क्रियाविशेषण. म्हणजे कोण रे? क्रियाविशेषण. सो क्रियाविशेषणाला काय म्हणलं जातं? विधेय विस्तार म्हणलं जातं. नीट ऐकून ठेव. नीट. इथं चुकता तुम्ही सगळे. तुम्ही सगळे चुकता इथेच. ओके. एकच धरून बसता. हेच आहे असं नसतं. बघा आता. सूर्य डोंगरावर गेला. जाणारा कोण? सूर्य. वाक्यातला काय झाला? उद्देश. घर नदीकाठी आहे. नारे काय? घर का नाही समजा करता. चला. उद्देश. बरं. सूर्य डोंगरावर गेला. कुठे गेला? कुठे गेला? गेला हे विधेय आहे. गेला हे विधेय आहे. आहे हे विधेय आहे. ओके. कुठे गेला? डोंगरावर गेला. कुठे आहे? नदीकाठी आहे. सर नदीकाठी, डोंगराळ हे शब्द विधेयाबद्दल अधिकची माहिती सांगतात. बाळू विधेयाबद्दल अधिकची माहिती सांगतात. म्हणून डोंगराआड आणि नदीकाठी हे काय बनतील असं तुला वाटतंय मनात? हे तुला वाटतंय विधेय विस्तार बनतील. काय वाटतंय तुला? विधेय विस्तार. पण हे विधेय विस्तार देणार नाहीत. ओके. कारण ह्यांची जी रचना आहे, उद्देश, क्रियाविशेषण आणि क्रियापद, ही जी रचना आहे, विधेय विस्तार बरोबर आहे, पण ही खास तीच रचना आहे जी आधारपूरकाची आहे. कसली आहे? आधारपूरकाची. म्हणजे सूर्य डोंगरावर गेला, घर नदीकाठी आहे, ह्या असल्या वाक्यामध्ये जी क्रियाविशेषण येतात ती जरी विधेय विस्तार असली तरी त्यांना विधेय विस्तार न म्हणता काय म्हणलं पाहिजे? आधारपूरक म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? आधारपूरक. याच्यात बरीच मुलं फसतात. आधारपूरक म्हणजे काय? याच्यावर प्रश्न आलेले आहेत. सो आधारपूरकावर ही गोष्ट तुम्हाला नीट समजून घेता आली पाहिजे. येतं लक्षात? बस. याच्यापेक्षा वेगळं सर काहीच नाही. त्यामुळं तुम्हाला हे कळणं काळाची गरज आहे. आणि एवढं कळलं तर याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. आणखीन एक छोटा पॉईंट राहिला, तो तुम्हाला मी समजावून सांगतो या ठिकाणी. बघा आता. आपण क्रियापदाचे प्रकार बघितलेले आहेत. क्रियापदाचे प्रकार तुम्हाला मी आठवण करून देतो. क्रियापदाचा एक प्रकार आहे, तो म्हणजे कोणता क्रियापदा प्रकार? बघा, अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापद आठवतोय काय? बघा, तुम्ही कधी अभ्यास केला असेल तर तुम्हाला आठवेल. अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापद. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, पटकन आठवेल तुम्हाला. बघा, लगेच आठवेल. बघा, पहिलं वाक्य बघ. गुरुजी रागावलेले दिसतात. गुरुजी रागावलेले दिसतात. तर मनात येत असेल ना, हे लिहून का नाही आणत? लिहिण्यात काय मजा नाही रे. ही जी मजा आहे ना शिकवताना लिहिण्याची, ती भारी आहे. ओके. चला. गुरुजी रागावलेले दिसतात. एकच कलर घेऊया. आंबा नासका निघाला. राम राजा झाला. चार. आज दसरा आहे. ओके. गुरुजी रागावलेले दिसतात. आंबा नासका निघाला. गुलमोहर मोहक दिसतो. बघा, गुलमोहर मोहक दिसतो. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ह्या वाक्याचं तूच सांगायचं आता मला. हे मी सगळं शिकवणार आणि मला एका वाक्याचं उत्तर द्यायचं. हा दुसरा आपला आजचा क्विज लेक्चरमधला मला कमेंटमध्ये दिसला पाहिजे. हे शिकल्यावर तू मला सांग. आधी लिहून घे, पटकन पटकन लिहून घे. हे शिकल्यावर सांगायचं, गुलमोहर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. मोहक काय? मोहक काय? ओके. काहीच कळू दे नको. मी काय सांगतो लक्ष देऊन ऐक. गुरुजी रागावलेले दिसतात. ओके. दिसू दे, आमचे गुरुजी आहेत ते. गुरुजींना काहीच बोलायचं नसतं. इथं पिवळा कलर केला, इथं पिवळा कलर केला, इथं केला पिवळा कलर. येस येस येस. आणि इथं देखील पिवळा. काय क्रियापद दिसतात? झाला आहे, निघाला, दिसला. काय?
काय क्रियापद दिसतं सर? झाला आहे निघाला दिसला. मग एक लक्षात ठेव, जे क्रियापद झाला असे क्रियापद आहे, तिसरे क्रियापद आहे निघाला, चौथं क्रियापद आहे दिसला किंवा दिसतात. बरोबर? झाला आहे निघाला दिसला ही चारच क्रियापद मेनली प्रामुख्याने 99% ही चारच क्रियापद दिसतात. झाला आहे निघाला दिसला या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात आणि त्या क्रियापदांच्या पुढे येणारा शब्द हा विधानपूरक असतो. काय असतो? विधानपूरक. गुरुजी दिसतात, आंबा निघाला, राम झाला, आज आहे काय? काय कराल? गुरुजी रागावलेले दिसतात, आंबा नासका निघाला, राम राजा झाला, आज दसरा आहे. झाला आहे निघाला दिसला ही अपूर्ण विधान क्रियापद आहेत. या क्रियापदांच्या पूर्वी येणारे शब्द हे वाक्यातले विधानपूरक असतात. काय असतात? वाक्यातले विधानपूरक असतात. याच्यानंतर ह्या टॉपिकमध्ये काही गोष्ट सांगायची राहत नाही. ओके, आज तुम्हाला ह्या टॉपिकसोबत मी 5 ते 7 प्रश्न आणलेले आहेत जे तुम्हाला निवडक आणलेले आहेत. पण जी आपली सिरीज आहे PYQची त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतीलच खूप सारे 50-50 प्रश्न. बरोबर? फक्त 5-7 प्रश्न आहेत. लेक्चरची व्हिडिओची लांबी मोठी होते त्यामुळे आपण हे 5-7 प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूया. येस. ओके, सो जाऊया आपण आपल्या याच्याकडे. चलो या. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा. बरोबर? आम्ही येथे जमलेले सर्व अशी अंडरलाईन असेल. चला, काय वाक्य? या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. बरोबर? प्रश्न आहे काय? बघा, करतो करणारे कोण? लोक. करणारे कोण? लोक. केलेले काय? अभिनंदन. केलेले काय? अभिनंदन. मग लोक हा वाक्यातला काय झाला? कर्ता. म्हणजेच काय आमच्या भाषेत? उद्देश. मग उद्देशाबद्दलची माहिती कोण सांगतंय? आम्ही येथे जमलेले सर्व. मग आम्ही येथे जमलेले सर्व हे काय झालं? उद्देश विस्तार. काय झालं? उद्देश विस्तार. सिंपल आहे रे, फक्त तुला जमलं पाहिजे. चल पुढचं बघ. माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवली नाही. या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे आम्हाला आमच्या सरांनी शिकवलंय. विधेय म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. म्हणजे काय? फक्त क्रियापद. कोणतं क्रियापद आहे? नणंद क्रियापद नाही, माहेरी क्रियापद नाही, सासूने क्रियापद नाही. क्रियापद कोणतं? पाठवली नाही. दुसरं नाही असतं तरी पण ते क्रियापदच असतं. अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्यांच्या मनात येतील. या वाक्यातील विधेय विस्तार. तुला हे प्रश्न सोडवायच्या आधी माहीत पाहिजे विधेयाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय हो? विधेय विस्तार. म्हणजे जर क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारलात, काय सर? कधी, कुठे, कसा, किती, किती वेळा, केव्हा, है ना, तर त्याचं उत्तर काय येत असतं सर? विधेय विस्तार. मला सांगा काय येतील मनात? विचार येतील. येतील. कधी येतील? येतील म्हणजे विधेय आहे. बरोबर? पेन वेगळं घेतो मी. येतील म्हणजे काय? विधेय. कधी येतील? केव्हा येतील? बघा, कधी येतील? बघा, आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून येतील. बरोबर? चला शोधून बघा. अशा प्रकारचे नाही, येतील नाही करण्याच्या मनात. कधी येतील? विचार तर नाही येणार. हे कर्म झालं म्हणजे येणारे काय? कर्म. बरोबर? चला, मग काय उत्तर? आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून. काय उत्तर? आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून मनन करण्याच्या मनात असे विचार येतील. हे काय झालं? विधेय विस्तार झालं. ओके, चलो पुढे. शरदाच्या साधण्यात गुलमोहर मोहक दिसतो. हे गणित मी सोडवणार नाही. विधानपूरक शब्द ओळखा. कोणता शब्द विधानपूरक आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली.
थडकली काहीतरी. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. विधेय विस्तार म्हणजे काय? विधेय म्हणजे क्रियापद, क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार होय. मग विधेय काय? थडकली. काय थडकली? एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी. ओके, मग कधी थडकली? एके दिवशी. कधी थडकली? एके दिवशी. बरोबर. सो येऊन आहे, पण ठीक आहे, आपण एके दिवशी म्हणून उत्तर त्याला टिक करून देऊया. पुढे बघूया. संपले का? आहे. उद्देश व विधेय हे टिंब टिंब टिंबाचे घटक आहेत. अचूक शब्द भरा. प्रश्न जरा नीट नाही टाईप झालाय. उद्देश व विधेय हे टिंब टिंबचे घटक आहेत. कसले? वाक्याचे आहेत का? असू शकतात. अर्थ प्रकाराचे आहेत का? नाहीत. अर्थाचे आहेत का? नाहीत. प्रयोगाचे आहेत का? नाहीत. तर वाक्याचे घटक आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वाक्यातील 3 महत्त्वाचे घटक: कर्ता, कर्म, क्रियापद, म्हणजे उद्देश, कर्म आणि विधेय. दॅट्स इट. ओके. जर हा टॉपिक तुम्हाला अवघड जात होता, आता जर कळत असेल तर तुम्ही तुमच्या त्या मित्रांना पाठवा ज्यांना हा टॉपिक समजलेला नाही. ओके. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्ही आणखीन अशीच काही टॉपिक असतील तर मला तुम्ही सांगू शकता. मी तुमचे सगळे टॉपिक घ्यायला तयार आहे, फक्त जनून तुमची गरज असली पाहिजे. येस, थँक्यू सो मच.